राधानगरीच्या सभोवती सह्याद्रीनं वेढा दिला आहे. त्या वेढ्यात तो सुंदर प्रदेश चित्रासारखा अंथरला आहे. नाना जातीच्या वृक्षांनी त्यावर सावली धरली आहे आणि कासारी नदी त्या खोऱ्यातून पूर्वेकडे भरधाव धावत गेली आहे. सुगीचा दिवस अगदी तोंडाशी आला होता. धरणीचा कण न कण बहरला होता. भाताची शेतं फुलून ताल मारीत होती. दाण्यांनी भरलेल्या भाताच्या तवऱ्या टवटवीत दिसत होत्या आणि त्या आपल्याच ओझ्यानं वाकल्या होत्या. वरण्यानं बांध झाकले होते. त्यांच्या फुलावर भुंगे भिरभिरत होते. कष्टाला फळ येऊन मातीचं सोनं झालं होतं. सुगी सुगी असा एकच शब्द उच्चारीत सर्व दिशांनी भिकारी त्या खोऱ्यात शिरत होते आणि राधानगरी गावाच्या पूर्वेला गावाजवळच असलेल्या माळावर उतरत होते. त्यांनी अर्धा माळ व्यापीत आणला होता. जे पुढे आले होते ते जागा अडवून बसले होते. मागून येणारे आपल्या सोयीने घरटं घालीत होते. माळ कोणाचा याचा कोणी विचारच करीत नव्हते. डवरी, डोंबारी, दरवेशी, गारुडी, घिसाडी, चिखलदार, भल्लार, माकडवाले, गोसावी, पारधी, नंदीवाले अशा अनेक जातींचा त्या माळावर संगम होत होता. प्रत्येक फिरस्ता आपल्या जातीच्या ओळीला आपलं पाल मांडित होता. पाऱ्यानं आपलं पाल मुद्दाम माकडवाल्यांच्या पालामागं उभं केलं होतं. आमकऱ्याचे पाय धरून तो सर्वापुढं त्या माळावर येऊन पोहोचला होता. सैदू दरवेशी तर सर्वाआधी तिथं उतरला होता आणि गांजाची चिलीम हातात घेऊन येणाऱ्या आपल्या जुन्या दोस्तांना रामराम करीत भेटत हिंडत होता. सूर्य मावळत होता. तो एका डोंगरावर थांबल्याचा भास होत होता. माळाला लागून असलेल्या घनदाट झाडीत पाखरांनी कलकलाट आरंभला होता. डोंगरी वारा लहान मुलाप्रमाणे खेळत होता. यंकू आणि बाळ्या डोंबारी माळावर येऊन पोहोचले. येता येता यंकूनं कुरणात 2 ससी मारले होते. त्याची गाढवं सरळ पाऱ्याच्या पालाजवळ येऊन थांबली आणि माती फुंकू लागली. तिथं पाऱ्या आहे हे लक्षात येताच यंकुनी बाळ्या यांनी आपली गाढवं पुढे नेऊन एका बाजूवर आपली पालं ठोकली. यंकूवाल्याची खबर कळताच प्रथम येऊन पोहोचलेले माकडवाले धावले. त्यांना आनंद झाला. बक्या, तुक्या, पक्या हे माकडवाले यंकूच्या गळ्यात पडले. सख्याला तर भलताच आनंद झाला. त्यानं यंकूला मिठी मारली आणि तिरी खाजवीत विचारपूस केली. त्या गर्दीत सख्याचा येमू दूर उभा होता. तरुण, देखणा, मजबूत देहाचा येमू दुर्गाला पाहून चकित झाला होता. लहानपणी गरीब दिसणारी दुर्गा इतकी सुंदर कशी झाली याचं त्याला नवल वाटत होतं. यमूला राहावलं नाही. तो पुढे गेला आणि दुर्गाला म्हणाला, दुर्गा, मला ओळखलीस का? होय की. दुर्गानं मान तिरपी केली. कोण मी? यमूनं प्रश्न केला. तो यम्या, दुर्गा उत्तरली. यमूला आनंद झाला. त्या दोघांनाही लहानपणाची आठवण झाली आणि ती हसली. मला वाटलं तू विसरला असशील मला, दुर्गा म्हणाली. एकदम गंभीर चेहरा करून यमू म्हणाला, तसं कसं बरं? मी तुला कसं विसरेन? का बरं? ती उद्गारली. यमू म्हणाला, एकदा आपण खेळत होतो. मी आज तुझं कांकण फोडलं. तशी तू माझी शेंडी चुपटलीस. तेव्हापासून डोक्याला हात लावला की मला तुझी आठवण होत होती. दुर्गा मोठ्यानं हसली. पाऱ्या दारात उभा होता. डोळे अंकुचित करून दुर्गाकडे पाहत होता. दुर्गानं 3 दगड मांडून चूल केली होती. यंकूनं सश्याचं मांस करून दिलं आणि दुर्गा स्वयंपाकाला बसली. आधी कोरड्यास कर आणि मग भाकरी टाक असं म्हणून यंकू नदीकडे गेला. दुर्गाच्या चुलीवर ससा शिजत होता. ती जाळ घालीत होती. यंकू सुपारी कातरीत होता. गंग्याला भूक लागली होती. तो दुर्गाच्या हाताकडे एकटक पाहत होता आणि मध्येच भुवया चढून तिच्यावर बिथरत होता. दात विचकत होता. घडोघडी तोंड वासून जांभया देत होता. दुर्गानं चुलीवरचं गाडगं उतरवलं. तवा ठेवून पीठ मळू लागली. तसा गंग्या चिकाळला. त्यानं जागीची उलटी उडी मारली. दुर्गानं भाकरी भाजून बुटीत टाकताच गंग्यानं झडप घेतली. भाकरी घेऊन तो दूर पळाला आणि दुर्गाकडे पाहत त्यानं ती ऊन भाकरी तोंडात कोंबली. दुर्गाला त्याचा राग आला. ती खालचा ओठ दातात धरून मान डोलीत म्हणाली, बरं, ये परत आता. नंतर तिनं दुसरी भाकरी भाजून काढली आणि डोळ्याच्या कोपऱ्यातून गंग्याकडे पाहिलं. गंग्या हळूच पुढे आला. अगदी जवळ येऊन दुर्गाकडे पाहत त्यानं भाकरीवर टप धरला. दुर्गानं हळूच खोलीत घेऊन गरकन गंग्याच्या ढुंगणाला चटका दिला. तसा गंग्या किरकिर करत पळाला आणि यंकूच्या पेरणीत शिरून दडून बसला. दुर्गा मोठ्यानं हसली. भाकरी भाजून होईपर्यंत गंग्या तसाच दडून बसला. मग त्यानं हळूच तोंड बाहेर काढून दुर्गाकडे पाहिलं. पुन्हा दुर्गानं जळतं कोलीत काढून त्याला दाखवलं.
तर गंग्या पुन्हा दळला. पाऱ्या आपल्या पालापुढे एका पायावर उभा होता. त्याची क्रूर नजर बाळ्या, त्याच्या देखण्या पोरी, त्याची गाढवं, यंकू यांच्या डोक्यावरून येऊन दुर्गावर स्थिरावली. दिव्याच्या ज्योतीसारखी दुर्गाला पाहून तो देहभान हरपला. एकाग्र चित्तानं तो दुर्गाकडे पाहू लागला. तोच माग घोड्याच्या टापा वाजल्या. पाऱ्या भानावर आला आणि गरकन फिरला. इनामदार विलासरावांना पाहून पाऱ्या दचकला आणि चटकन लावून त्यानं मुजरा ठोकला. हे पहा, विलासराव म्हणाला, तुम्ही गरीब लोक आहात. पोट भरण्यासाठी आमच्या खोऱ्यात आला आहात. तुम्हाला मागून मिळेल ते खुशाल घ्या. मात्र कोणी चोरीमारी करू नका. त्याचा परिणाम वाईट होईल. आमच्या राज्यात तुम्हाला भरपूर भीक मिळेल. ते मिळवून रामाचं राज्य करा. पण पुंडाई करू नका. आलं का लक्षात? जर बेबंद वर्तन कराल तर आम्ही तुम्हाला घोड्याच्या टापाखाली तुडून मारू. हेही विसरू नका. सरकार, एक अर्ज. पाऱ्या हात जोडून म्हणाला, मी गरीब लंगडा आहे. माझं कोण ऐकणार? हात एका जातीची माणसं नाही ती. थोडं गरीब आहे ती, थोडी माजोरी आहे ती. ती कुणाचं बी ऐकणार नाही ती. गैरवर्तन करणारे जे असतील त्यांची नावं सांग. विलासराव रोखून पाहत म्हणाला, आम्ही त्यांचा जरूर बंदोबस्त करू. आलं का लक्षात? लांब कशाला? पाऱ्या लाचार सुरात हात जोडून म्हणाला, आजचीच गोष्ट. एका माकडवाल्यानं तुमच्या कुरणात शिरून 2 ससे मारून आणले. कोण आहे तो? विलासराव भडकला आणि पाऱ्याला म्हणाला, तो यंक्या माकडवाला भारी डांबीस आहे तो. चल दाखव. विलासरावनं हुकूम केला आणि पाऱ्या उड्या मारीत येंकूच्या पालापुढे गेला. इनामदाराचं घोडं पाहून भिकाऱ्याची कुत्री उठली, पण ज्याची त्यानं आपली कुत्री आवरली. विलासराव यंकूच्या पालापुढे आला. यंकू दचकला. दुर्गा बावरली. विलासराव म्हणाला, तू आमच्या कुरणात शिरून 2 ससे मारलेस, खरं का? खरं आहे धनी, पण मला आपली हद्द ठाव नव्हती. यंकू म्हणाला, एवढा गुन्हा माफ करावा. अशी आगळीक पुन्हा करू नको. विलासराव गुरकला आणि यंकू यम्रपणे म्हणाला, कवच करणार नाही. ही तुझी कोण? विलासराव दुर्गाकडे पाहत म्हणाला, ही माझी लेक आहे धनी. यंकू उत्तरला. लग्न झालं का हिचं? नाही सरकार. ठीक, लवकर करून टाक. होय सरकार. ठीक. विलासरावानं टाच मारताच त्याचं घोडं उचलून पुढे धावलं आणि त्या घोड्याबरोबर उड्या मारीत पाऱ्या पळू लागला. पालाच्या बाहेर पडताच तो विलासरावाला हात जोडून म्हणाला, सरकार, ह्यो माकडवाला सैतान हाय आणि ती पोरगी त्याची लेक. नुसती नागाला गुंगवणारी पुंगी आहे. अजून तिला काटा टोचला नाही धनी. उगाच बडबडू नको. सकाळी वाड्याकडे ये. असं म्हणून विलासराव गावाकडे गेला. पहिल्याच दिवशी इनामदाराला आपल्या पालाकडे आणून पाऱ्यानं सलामी दिली. इनामदार आला. त्यानं दुर्गाकडे रोखून पाहिलं. अशी आगळीक पुन्हा करू नको म्हणून धमकी दिली. तेव्हा पाऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसला. यंकू चरफडत होता. पाऱ्या स्वस्थ बसणार नाही. तो आपल्या भोवती वनवा पेटवणार. त्यात आपण जळून राख होणार की काय? मी मेलो तर परवा नाही, पण माझ्या दुर्गाचं वाईट होता कामा नये. यंकूच्या मागे विवंचना लागली. दुर्गाचा स्वयंपाक झाला. यंकू गप्पपणे जेवला. पुन्हा विचारमग्न होऊन बसला. बाळ्या डोंबाऱ्याच्या पालात आनंद होता. सशाचं कडण खाऊन पोरं बाळ खिदळत होती. गुल्ली राजसा सहज बोला रे, मंदिरी चला या लावणीची चाल घोळत होती. बाळ्या ढोलकं बडवीत होता. यंकू गंग्याला जवळ घेऊन गोंजारीत म्हणत होता, गंग्या, प्रसंग बाका हायले का? सावध राहा आणि दुर्गाबाईला वाचव. रात्रभर यंकूनं डोकं टेकलं नाही. त्यानं ती सारी रात्र डोळ्यात काढली. विलासरावानं दुर्गावर रोखलेली नजर यंकूच्या काळजात ठाव घेत होती. परंतु भोळ्या दुर्गाला कसलीच कल्पना नव्हती. ती नवा गाव, नवा प्रदेश पाहून आनंदित झाली होती.